नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की नाना आतमध्ये येतात आणि सगळ्यांना म्हणतात, हे बघा मी तुमच्या सगळ्यांना निक्षून सांगतोय, मी हे लग्न होऊ देणार नाही, मग काहीही होऊ देत. नाना तिथे ठेवलेले मेहंदीचे ताट फेकून देतात. नाना आतमध्ये निघून जातात आणि ऐश्वर्या रागाने ऋषिकेशकडे बघते. तर इकडे सौमित्र इन्स्पेक्टर सगळीकडे लताला शोधत असतात. लतासोबतच ते मास्कवाल्या माणसाचाही शोध घेत असतात. सौमित्र इन्स्पेक्टर त्या दिवशी म्हणजे ऋषिकेशच्या माणसाचा पाठलाग करत असताना ज्या रोडवरती ऋषिकेशन तो माणूस पडला होता त्या ठिकाणी चौकशी करतात. तिथे एक त्यांना माणूस सापडतो. तो माणूस इन्स्पेक्टरला सगळं सांगतो. ऋषिकेश मास्कवाल्या माणसाचा पाठलाग करत होता. तो मास्कवाला माणूस खाली पडला आणि त्याच्या हातात खिळा घुसला. खिळा घुसल्यावरती तो मोठ्याने आई ग ओरडला, पण आई ग हा आवाज त्याचा नव्हता, तर मशीनमधून आला होता. त्या माणसाला जेवढी माहिती होती तेवढी तो इन्स्पेक्टरने सौमित्राला देतो आणि तिथून जातो. तर इकडे नाना रूममध्ये येतात आणि सुमित्रा त्यांच्या मागे येते. सुमित्रा म्हणते, अहो किती आदळ आपट केलीत तुम्ही, स्वतःच्या हाताला पण मारून घेतलं, काय हे असं का वागलात तुम्ही? नाना म्हणतात, होऊ देत, जे व्हायचं ते होऊ देत. आधीच ही जखम होती हाताला आणि त्यात अजून काय व्हायचं ते होऊ देत. खरं तर आहे ना, या घरामध्ये सगळं चिघळतच चाललंय. या जखमा एक वेळ सहन करण्यासारख्या असतात, पण तुम्ही जे ठरवून सगळं करताय ना, ते सगळं सहन करण्याच्या पलीकडचं झाले. सुमित्रा म्हणते, मी पाया पडते, पण असं काही बोलू नका तुम्ही, मला त्रास होतो. नाना म्हणतात, तुमच्या वागण्याचा मला किती त्रास होतो ते बघितलंय का? ऐश्वर्या ऋषिकेश यांच्या लग्नामुळे नानांना काय वाटते, किती वाईट वाटतंय याबद्दल ते सुमित्राला सगळं सांगतात आणि आपला सगळा राग बाहेर काढत असतात. पण या सगळ्यामध्ये जशी त्या माणसाला जखम झाली होती तशी सेम नानांनाही झालेली असते आणि त्याच हातावरती. म्हणजे आपल्याला इथे अशी एक हिंट मिळते की नाना तो मास्कवाला माणूस असू शकतात. नाना पुढे म्हणतात, अगं आपला सारंग गेलाय आणि ती ऐश्वर्या लग्नाचा घाट घालते, तुम्हाला सारंगबद्दल काहीच वाटत नाही? सुमित्रा म्हणते, आपण हे सगळं आपल्या सारंगसाठीच करतोय. नाना म्हणतात, काय बडबडतीयस तू? सुमित्रा सगळं सांगणार तेवढ्यात तिथे आजी येतात आणि आजी नानांना म्हणतात, अहो जावई बापू, सारंगचा अंश ऐश्वर्याच्या पोटात वाढतोय आणि या अशा अवस्थेमध्ये ती जर या घरामध्ये लग्न करून राहिली नाही, ती जर या घराबाहेर गेली तर सारंगचा अंश ती मारून टाकेल, ती पोटातल्या बाळालाच मारून टाकेल आणि दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करून मोकळी होईल. नाना म्हणतात, हे कोणी सांगितलं तुम्हाला? त्या ऐश्वर्याने? तिच्या या असल्या फालतू धमक्यांना घाबरताय तुम्ही? त्या मूर्ख मुलीने तुम्हाला धमकी दिली आणि तुम्ही घाबरून हे सगळं करताय? आजी म्हणतात, मग काय करायचं तुम्हीच सांगा. सारंगचा अंश तिच्या पोटात वाढत असताना तिला बाहेर जाऊ द्यायचं का? अहो नाना, तिचं जर ऋषिकेशशी लग्न झालं तर ती त्या निमित्ताने या घरामध्ये राहील, तिचं बाळ या घरामध्ये राहील, आपला वंश या घरामध्ये वाढेल आणि सारंगच्या आठवणी या घरामध्ये राहतील. आता तरी समजतंय का मला काय बोलायचं आहे ते? नाना म्हणतात, काही गरज नाही आहे मला कोणी काही समजावायची, जा तुम्ही इथून. सुमित्रा म्हणते, हा सगळा विषय बाजूला ठेवा, तुम्ही इथे बसा, मी तुमच्या हाताला मलम लावून देते. नाना म्हणतात, काही गरज नाही आहे, माझं मी बघेन काय करायचं ते, पण मी तुम्हाला एकदा सांगतोय, ऋषिकेश जानकी यांचा संसार मोडून ऐश्वर्याचं लग्न मी ऋषिकेशसोबत लावू देणार नाही. तर इकडे हॉलमध्ये ऐश्वर्या खूप चिडलेली असते. ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत रूममध्ये या, जानकीची आई हवी असेल तर लगेच यायचं. ऐश्वर्या वरती रूममध्ये जाते. ऋषिकेश त्याच्या मागे मागे जातो. रूममध्ये आल्यावर ऋषिकेश म्हणतो, ऐश्वर्या खाली काय प्रकार लावलाय सगळा? मी काय करायचं काय नाही, कुठे जायचं हे तू ठरवणार आता? तू स्वतःला कोण समजतेस? ऐश्वर्या म्हणते, तुमची होणारी बायको, आणि माझ्यावरती तुम्ही आवाज चढवताय? 100 वेळा तुम्हाला सांगायचं का मनाला येईल तसं माझ्याशी वागायचं नाही? तुमच्या वडिलांनी सगळ्यांसमोर माझी इज्जत काढली, माझी लायकी काढली, मी काय रस्त्यावरती पडली आहे का? ऋषिकेश म्हणतो, एवढा जर राग येत असेल ना तर स्वतःच्या वागण्यामध्ये बदल आण, सुधार जरा स्वतःला, स्वतःमध्ये बदल करायचा सोडून तू नको त्या गोष्टी करत बसलीस. ऐश्वर्या म्हणते, नको ते करत नाही आहे मी, मला जे हवं आहे तेच मी करते. आणि हे ऋषिकेश, मला जे हवं आहे ना ते मी कुठल्याही परिस्थितीमध्ये मिळवते. आता मी तुमच्या सगळ्या रणदेवांना दाखवून देणार मी तुला कसं मिळवते ते. ऋषिकेश म्हणतो, हो का, दाखवून देणार आहेस का? मग हे सगळं नानांसमोर बोलायचं होतं ना, तेव्हा हिंमत नव्हती, तेव्हा रडायची नाटकं केली होतीस. ए ऐश्वर्या, तुझ्या तोंडाची हवा ना बंद कर, आणि हा तुझा राग मी सहन करून घेणार नाही. ऐश्वर्या म्हणते, तुम्हाला सगळं सहन करावं लागेल, कारण तुमच्याकडे दुसरा कुठला पर्यायच नाही आहे. आत्ता जर का मी सगळं ठरवलं ना तर तुमच्या लाडक्या जानकीच्या आईचा खेळ संपवू शकते. ऋषिकेश ऐश्वर्यावरती हात उचलतो, पण ऐश्वर्या न घाबरता परत ऋषिकेशलाच ओरडते. ऋषिकेशची चिडचिड होते. ऋषिकेश म्हणतो, कुठल्या मातीची बनली आहेस ग? कुठलाच परिणाम होत नाही का तुझ्यावर?
ऐश्वर्या, हे जे तू पाप करतेस ना, त्याचं फळ तुला एक ना एक दिवस नक्की भोगावं लागेल. ऐश्वर्या म्हणते, तुम्ही कितीही वाईट विचार करा माझ्याबद्दल, काहीही करा, पण मी काही भोगणार वगैरे नाही आहे. उलट मी उपभोगणार आहे. लग्नानंतर मला या घरामध्ये जे मिळणार आहे ना, ते सगळं उपभोगणार आहे मी. आणि जर तुम्हाला चिंता करायची असेल ना, तर माझी नका करू, तुमच्या लाडक्या जानकीची करा. कारण मी ऐश्वर्या त्या जानकीच्या आयुष्यामध्ये दुःखाची लाट आणणार आहे. आणि ऋषिकेश, मी तुम्हाला शेवटचं सांगून ठेवते, हे लग्न जर झालं नाही तर तुमच्या लाडक्या जानकीची आई वाचणार नाही. आत्ता जा खाली आणि तुमच्या बापाला समजावा, त्या तुमच्या थेरड्या बापाला जाऊन समजावा, कन्व्हिन्स करा त्याला. आता काहीही झालं तरी हे लग्न होणार म्हणजे होणारच, आणि लग्न होऊ देण्याची जबाबदारी आता तुमची आहे, समजलं? ऐश्वर्या तिथून जात असते. ऋषिकेश म्हणतो, ऐश्वर्या, हे लग्न फक्त तुला हवंय, बाकी कुणाला नको या घरामध्ये. त्यामुळे जर नानांना कन्व्हिन्स करायचं असेल ना, तर तुझं तू कर. ऐश्वर्या म्हणते, मला तरी वाटते तुम्हाला तुमच्या एक्स बायकोच्या आईची चिंताच नाही आहे, नाहीतर माझ्यासमोर हे बोललाच नसतात, तुम्ही हिंमतच केली नसती. हे बघा, मी तुला तो शेवटचं सांगते, हे लग्न जर नाही झालं तर त्या जानकीची आई वाचणार नाही, मी तिला संपवून टाकीन. मग आता ठरवा काय करायचं आहे ते. ऐश्वर्या तिथून जात असते. ऐश्वर्या दरवाजा उघडते, समोर जानकी उभी असते. ऐश्वर्या जानकीला म्हणते, काय गं, आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस का? माझी सवय लागली वाटते तुला. ठीक आहे, हरकत नाही, जा तुझ्या एक्स नवऱ्याशी बोलून घे. जानकी ऋषिकेशशी बोलायला आतमध्ये येते. जानकी विचारते, काय बोलली ऐश्वर्या? ऋषिकेश म्हणतो, तिने मला धमकी दिली आहे, जर मी नानांना कन्व्हिन्स केलं नाही तर तुझ्या आईला ती जिवंत सोडणार नाही म्हणते. जानकी म्हणते, या ऐश्वर्याचा माज जरा जास्तच वाढत चाललाय, योग्य वेळ येऊ देत, तिचा माज उतरवून टाकणार. ऋषिकेश म्हणतो, जानकी रिलॅक्स हो, जोपर्यंत तुझी आई तिच्या ताब्यात आहे ना, तोपर्यंत आपण काही करू शकत नाही, जरा शांत हो. पण जानकी, आता नानांना कन्व्हिन्स करायचं आहे. जानकी विचारते, कसं समजवणार नानांना? ऋषिकेश म्हणतो, आपण आहोत ना, आपण बोलू, त्यांना समजावून सांगू, आता काही पर्यायच नाही आपल्याकडे. जानकी म्हणते, कसं समजावणार नानांना? ऑलरेडी ते आपल्यामुळे खूप दुखावले गेलेत. तुम्हाला वाटते ऋषिकेश ते समजून घेतील, ऐकून घेतील, ते होकार देतील? अजिबात देणार नाही. ऋषिकेश, मला असं वाटतं की हे नाटक आपण इथेच थांबवायला हवं, आपण हे सगळं इथेच थांबूया, नाहीतरी हा सगळा प्लॅन माझा होता ना. तुमची काही चूक नाही आहे. ऋषिकेश, रागाच्या भरात नाना तुम्हाला काही बोलले तर? ऋषिकेश म्हणतो, बोलू देत, काय बोलायचे ते, मला काही फरक नाही पडणार. पण जानकी, आता काही झाले तरी हा प्लॅन आपल्याला संपवता येणार नाही. जर आपण इथे आपला प्लॅन संपवला तर तिकडे तुझ्या आईचं आयुष्य संपेल. जानकी रडत असते. ऋषिकेश तिला बसवतो आणि एक मेहंदीचा कोन घेऊन जानकीच्या हातावर मेहंदीने स्वतःचं नाव लिहितो. जानकी विचारते, हे काय करताय? ऋषिकेश म्हणतो, माझं जिच्यावरती प्रेम आहे ना, तिच्या हातावर मेहंदी काढतोय. मला माहिती आहे ही मेहंदी रंगणार आणि छान वाससुद्धा येणार. जानकी ती मेहंदी बघते, तिला आवडते. ऋषिकेश म्हणतो, जानकी, सगळं चांगलं होणार आहे, विश्वास ठेव, हार मानायची नाही. हरणं सोपं आहे, पण लढत राहणं कठीण आहे. जानकी ऋषिकेशला मिठी मारते आणि दोघं नानांशी बोलायला त्यांच्या रूममध्ये जातात. तर इकडे लता, माया दोघेही बोलत असतात. मायाने जानकीचं स्केच काढलेलं असतं. लता ते बघत असते आणि तेवढ्यात तिथे तो माणूस येतो. त्याने किराणा आणलेला असतो. तो किराणा देतो आणि म्हणतो, हे घ्या तुमच्या जगण्याची सोय, अजून काही लागलं तर सांगा. तो पिशवी ठेवतो आणि लता त्याच्या हातावरती जखम बघते. लता विचारते, तुमच्या हाताला काय लागलं? तो माणूस म्हणतो, तुला काय करायचं आहे गं? लता म्हणते, अहो काळजी वाटली म्हणून विचारलं. त्या माणसाच्या हातालाही सेम तशीच जखम असते. तो माणूस लताला ओरडतो आणि गप्प राहायला सांगतो. त्याचं लक्ष लताच्या हातातल्या स्केचकडे जातं. तो विचारतो, हे काय? तो तिला लताच्या हातातलं स्केच ओढून घेतो. तो लताला ओरडतो. तो म्हणतो, ही वही तुम्हाला काय हवं नको ते लिहायला दिलेली आहे, चित्र काढायला दिली नाही आहे. पुन्हा जर का चित्र काढताना दिसलं ना तुम्ही, तर जे मिळतं ना ते सामानसुद्धा मिळणार नाही. लता म्हणते, माझ्या मुलीचं चित्र आहे होय? अहो मला माझ्या मुलीची आठवण येत होती म्हणून मी मायाला चित्र काढायला सांगितलं होतं. तो माणूस म्हणतो, नको तर शहाणपणा करू नका, ज्या कामासाठी वस्तू दिल्या आहेत ना त्यासाठीच वापरायच्या आणि तोंड बंद ठेवायचं. तो माणूस ते स्केच फाडून टाकतो. स्केच फाडल्यामुळे लताला वाईट वाटतं आणि ती रडायला लागते. तो माणूस इथून निघून जातो. तर इकडे नाना चिडलेले असतात. ऋषिकेश, जानकी नानांशी बोलायला तिथे येतात. ते दोघं नानांच्या हातावरची जखम बघतात. जानकी म्हणते, नाना. नाना म्हणतात, कशाला आलीस बोलायला तू? तुला वाटतंय का की नाना बोलावं म्हणून मला हाक मारावी अशी अधिकार आहे का तो तुला अजूनही? जानकी म्हणते, नाना मला माफ करा,
पण आम्ही काय बोलतोय ना ते एकदा ऐकून घ्या. नाना म्हणतात, अजून काय सांगणार आहेस गं वेगळं तू? तुमच्या दोघांना आपण काय करतो याचं भानसुद्धा राहिलेलं नाही आहे. जानकी म्हणते, नाना तुम्हाला दुखावण्याचा हेतू नव्हता आमचा. नाना विचारतात, मग काय हेतू होता सांग ना. त्या ऐश्वर्याच्या बाळाला हक्काचं घर मिळावं, बाप मिळावा, हा हेतू होता. आणि त्यासाठी जानकी तू तुझ्या नवऱ्याचा त्याग करायला निघालीस? अगं त्याग वगैरे करणं ह्या गोष्टी एका बाजूला असतात, आणि तू जे करतेस ना त्याला निव्वळ मूर्खपणा म्हणतात. अगं तू तुझा नवरा तिला द्यायला निघाली आहेस, कळतंय का तुला? बाहेर लोकांना कळलं ना तर लोक तोंडात शेण घालतील आमच्या. अगं एक साधा विचार कर ना, या ऋषिकेशचं त्या ऐश्वर्यासोबत लग्न झालं असतं तर आजपर्यंत जो माणूस तुझ्यासोबत तुझा नवरा म्हणून वावरत होता त्याला उद्या दीर म्हणताना तुला काय वाटेल? आनंद होईल का तुला? अगं आत्तापर्यंत खूप लोक मी पाहिली होती, पण तुमच्यासारखी लोक मी पहिल्यांदाच पाहतोय. मला आत्तापर्यंत वाटत होतं या घरातली सगळी माणसं चुकतील पण माझी जानकी चुकणार नाही, पण कदाचित माझा अंदाजच चुकला. जानकी रडायला लागते. ऋषिकेश म्हणतो, नाना अहो असं तोडून बोलू नका, आम्हाला त्रास होतोय. नाना म्हणतात, हो का, त्रास होतोय का? आणि मी जे बाहेर बघितलं ते सगळं बघून माझ्या मनाला काय वाटलं असेल याचा विचार केलाय का तुम्ही कधी? जानकी म्हणते, नाना तुम्हाला विश्वासात घेऊन आम्ही सगळं खरं खरं सांगणार होतो. नाना म्हणतात, मग कुठे माशी शिंकली? आणि त्यामुळे मी येण्याची वाट सुद्धा बघितली नाही तुम्ही? आणि गोष्टी फक्त या दोघांचं लग्न ठरवण्यापर्यंत नाही तर मेहंदीपर्यंत पोहोचल्या. काय रे ऋषिकेश, बोल आता, काही तरी सांग. सुमित्रा म्हणते, अहो ओरडू नका मुलांवरती, असं काही बोलू नका तुम्ही, ते घाबरतील तुम्हाला काही सांगणार नाही. नाना म्हणतात, काय बोलतेस तू, हे दोघं मला घाबरतात? यांच्या मनात माझ्याबद्दल थोडी जरी भीती असली असती ना तर हे असं वागलेच नसते, आणि या सगळ्या गोष्टी या थरापर्यंत कधी गेल्याच नसत्या. आता बाद झालं, आता मला कोणाचं काही ऐकायचं नाही आहे, तुम्ही निघा इथून, जा, मला माझ्या खोलीत कोणी नको आहे. सुमित्रा तू सुद्धा जा इथून, मला एकट्याला राहायचे, जा तुम्ही. सगळे तिथून निघून जातात. जानकीला वाईट वाटत असतं. नाना एकटे असतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की इथे ऐश्वर्या खाली येते. मैत्रिणी तिच्या हातावर मेहंदी काढतात. ऐश्वर्या म्हणते, आता मला बघायचंच आहे जानकी ऋषिकेश नानांना कसं कन्व्हिन्स करतात ते. थोड्या वेळाने नाना बाहेर येतात. सगळेच इथे आलेले असतात. नाना म्हणतात, आता काही झालं तरी हे लग्न होणार नाही, मीच ह्या माळा तोडून टाकतो. नाना डेकोरेशन काढून फेकणार असतात. ऋषिकेश म्हणतो, नाना तुम्हाला हे करता येणार नाही, आता काहीही झालं तरी हे लग्न होणारच. नाना म्हणतात, ठीक आहे, जर हे लग्न होणार असेल तर मी या घरामध्ये थांबणारच नाही. नाना घराबाहेर निघून जातात.